नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी. आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 बोर्ड परीक्षा 2023 करिता एक सराव प्रश्नपत्रिका पूर्ण उत्तरासहित आपण पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया बोर्ड परीक्षा मार्च 2023 करिता एक सराव प्रश्नपत्रिका. विषय गणित भाग 2, वेळ 2 तासाची आहे, गुण 40 असणार आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा प्रत्येकी 1 गुणासाठी. त्यामध्ये पहिला P कंसात -1,1 आणि Q कंसात 5,7 या बिंदूमधील अंतर काढा. आता हे जे 2 बिंदू दिलेले आहेत, ह्या 2 बिंदूमधलं काय करायचं आपल्याला, अंतर काढायचं आहे. तर आता अंतर काढते वेळेस काय करणार, आपल्याकडे सूत्र आहे. अंतराचं सूत्र बरोबर काय, वर्गमुळात x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. हे x1 y1 असतील, हे x2 y2 असतील. मग x2 - x1 म्हणजेच काय असेल, 5 वजा काय होईल इथं, 5 अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 म्हणजे -7 - 1 म्हणजेच कुणाचा वर्ग असेल, -8चा वर्ग. 5 आणि 1 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग. तर हे पायथागोरसचं त्रिकोण माहितीच आहे आपल्याला. मग 6चा वर्ग मिळाला 36, 8चा 64 बरोबर किती येतं, हे 100 आणि 100चं वर्गमूळ येतं 10. म्हणून आपला पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे. आणि परीक्षेत लिहिते वेळेस फक्त उत्तर प्रश्न क्रमांक टाका. प्रश्न पहिला क्रमांक 1 आणि त्याच्या पुढं उत्तरामध्ये फक्त बी एवढंच लिहायचं, त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे. म्हणजे हे 10 लिहिण्याची आवश्यकता नाही. एका घनाच्या बाजूची लांबी 2 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ काढा. आता घनाचे घनफळ बरोबर आपल्याकडे सूत्र आहे बाजूचा घन. मग आता बाजू किती आहे, 2 सेंटीमीटर, 2चा घन किती येतो, 8. म्हणून उत्तर पहिलं पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे. आकृतीत ओ वर्तुळ केंद्र असून रेख पी ए व रेख पी बी हे स्पर्शिकाखंड आहेत. कोन ए पी बरोबर 40, तर कोन ए ओ बी काढा. इथं आकृतीमध्ये पूर्ण माहिती दिली. हा कोन आहे 40चा. तर कशाची किंमत काढायची आपल्याला, कोन ए ओ बी म्हणजे या कोणाचं माप काढायचं. मग आता हे पी ए आणि पी बी हे काय आहेत, 2 स्पर्शिकाखंड आहेत. म्हणजे स्पर्शिका आणि त्रिज्या वर्तुळाला कशा असतात, स्पर्शिका आणि त्रिज्या एकमेकांना लंब असतात. म्हणजे इथं कोन 90चा असेल, या ठिकाणचा कोनसुद्धा कितीचा असेल, 90चा. हे 90, 90 आणि 40. हे चौकोनाच्या चारी कोणाची मापाची बेरीज पण आपल्याला माहीत आहे. 360मधून काय वजा करणार आहेत आपण, हे 90 अधिक 90 180, 180 अधिक 40 किती होतील, हे 220 आणि 360मधून वजा करा, किती राहतील मग ते 140. म्हणून पर्याय सी. 1 अधिक कॉट वर्ग बरोबर, आता हे सूत्र पाठ करा. म्हणजे सूत्र पाठ केल्यानंतर आपोआप सांगता येईल तुम्हाला. 1 अधिक कॉट वर्ग बरोबर कोसेक वर्ग थिटा. हे 3 नित्य समीकरणे आहेत. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आणि दुसरं 1 अधिक टॅन वर्ग बरोबर कॉट वर्ग 1 अधिक टॅन वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. हे 3 सूत्र लक्षात ठेवा. 3 सूत्र लक्षात ठेवल्यानंतर आपोआपच त्याच्यावर काही जरी विचारलं तर तुम्हाला सांगता येईल. प्रश्न पहिला बी, पुढील उपप्रश्न सोडा प्रत्येकी 1 गुणासाठी असणार आहे. एका शंकूची त्रिज्या व लंब उंची अनुक्रमे 7 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर असेल तर त्याची तिरकस उंची काढा. आता शंकूची कोणती उंची, तिरकस उंची. तर आपल्याकडे सूत्र आहे, तुम्हाला लिहून घेतलं असेल शाळेमध्ये तुम्ही. एल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. म्हणजेच ह्यालाच आपण असं लिहू शकतो, एल बरोबर वर्गमुळात एच वर्ग अधिक आर वर्ग. मग तिरकस उंची विचारली आपल्याला. मग तिरकस उंची, एचची किंमत ठेवा. एचची किंमत काय आहे, 7, 7चा वर्ग 49 अधिक 24चा वर्ग 576. दोघांची बेरीज करा, किती होतील मग, हे 9 6 15, 7 4 11, 1 12, हातचाला 1 6 आणि 625चा वर्ग मग माहिती आहे आपल्याला किती आहे, 25. म्हणून इथं उत्तर काय लिहिणार मग, तिरकस उंची, तिरकस उंची, तिरकस उंची एल बरोबर किंवा तिरकस उंची बरोबर 25 सेंटीमीटर. आणि 1 मार्काचा प्रश्न आहे, ह्याला काही जास्त उत्तर लिहिण्याची गरज नाही. नंतरचा प्रश्न आहे, एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ काढा. आता कोणत्या एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा म्हणजेच कोणती असते आपल्याला आलेखावर माहिती आहे. काय आहे, एक्स अक्षाला समांतर असणारी रेषा, त्या रेषेचा चढ काढायचा आहे. एक्स अक्षाचा चढ काय आहे, 0. म्हणजेच एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ काय असेल मग,
0 असेल, म्हणजे इथं उत्तर लिहावं लागेल मग आपल्याला एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ, समांतर असणाऱ्या रेषेचा चढ बरोबर काय असेल 0 आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेख AB ही सर्वात मोठी जीवा आहे. जर AB बरोबर 8 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती? आता कोणत्याही वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय असतो? वर्तुळाची AB ही सर्वात मोठी जीवा म्हणजेच कोणती असते? कोणत्याही वर्तुळात सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय असतो? वर्तुळाचा व्यास. म्हणजेच काय आहे? व्यास किती आहे? 8 आहे. तर त्याची त्रिज्या, मग त्रिज्या बरोबर सूत्र माहिती आहे आपल्याला काय आहे? त्रिज्या बरोबर व्यासाच्या निम्मा असतो. त्रिज्या बरोबर 1/2 गुणिले व्यास किंवा व्यास भागिले 2 म्हणजेच 1/2 गुणिले 8 म्हणजेच त्रिज्या असेल 4 सेंटीमीटर. वर्तुळाची त्रिज्या किती असेल? 4 सेंटीमीटर आहे. जर साइन थिटा बरोबर 1/2 तर थिटा बरोबर किती? मग आता साईनच्या कोणत्या फंक्शनची किंमत आपल्याला 1/2 आहे? तर आपणास माहीत आहे काय आहे? आपणास माहीत आहे साइन 30 बरोबर किती? साइन 30 बरोबर 1/2 आणि इथं काय दिलेलं आहे? साइन थिटा बरोबर 1/2. दोघांच्या उजव्या बाजू सारख्या झाल्या म्हणजेच याचाच अर्थ साइन 30 बरोबर साइन थिटा बरोबर साइन 30. साइन थिटा बरोबर काय मिळेल आपल्याला? साइन 30. मग आता दोन्ही साइन गुणोत्तर आहेत. साइन थिटा बरोबर साइन 30 म्हणून थिटा बरोबर असेल आपलं 30 अंश. थिटा बरोबर किती? 30 अंश. प्रश्न दुसरा ए. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. आकृतीत माप कंस NS बरोबर 125, माप कंस EF बरोबर 37, तर कोण NMS चे माप काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आकृती दिलेली आहे, आकृती सांगितलेली. माप कंस NS बरोबर 125, ह्या कंसाचं माप किती दिलं आहे? 125. माप कंस EF ह्या छोट्या कंसाचं माप 37. तर कोण NMS या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असून कंस EF व कंस NS हे आंतरछेद आहेत. मग कोण NMS बरोबर 1/2 माप कंस NS वजा माप कंस EF हा छोटा कंस असेल. माप कंस EF म्हणजे पहिली रिकामी जागा EF असेल बरोबर. मग आता NSचं माप माहिती आहे आपल्याला किती आहे? माप कंस NSची किंमत ठेवायची इथे 125 वजा 37. 125 वजा 37 किती राहते? मग 125 मधून 37 गेले 7 8 15 म्हणजे 88. 1/2 गुणिले 88. 1/2 गुणिले 88ला 2 भाग द्या. बेचोकाट म्हणून हे असेल 44 अंश. कोणाचं माप? 44 अंश. आणि आता ही जे प्रश्न दुसरा एक कृतीचा असणार आहे, तर हा 2 मार्काला तर एकूण 4 रिकाम्या जागा देतील. प्रत्येक रिकाम्या जागेला अर्धा गुण असणार आहे. दुसरा प्रश्न. पुढील कृती पूर्ण करा. काय दिलेलं आहे? साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर डॅश डॅश. काय सूत्र आहे? आता सांगितलं होतं आपण साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता या पूर्ण समीकरणाला कॉस वर्ग थिटाने भागून हे इथं कॉस वर्ग गेलं तर इथं काय राहिलेलं आहे आपलं? जसं तसं घेऊ. काय आहे वरचं शिल्लक? ही 1 भागिले कॉस वर्ग. आता साइन वर्ग भागिले कॉस वर्ग बरोबर आपल्याकडे सूत्र आहे काय आहे? टॅन वर्ग थिटा अधिक हे कॉस वर्ग कटून झालं म्हणजे 1 आलं बरोबर 1 भागिले कॉस वर्ग म्हणजेच सेक वर्ग थिटा. टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. एका वर्तुळपाकळीची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. येथे R बरोबर 3.5 दिले, L बरोबर 2.2 दिले. मग सूत्र लिहायचं वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ बरोबर कंसाची लांबी गुणिले. आता या ठिकाणी काय आहे? कंसाची लांबी गुणिले कंसाची लांबी म्हणजे L गुणिले त्रिज्या किंवा R पण लिहू शकतो आपण या ठिकाणी त्रिज्या. मग आता दोघांच्या फक्त किमती ठेवा. आरची किंमत किती आहे? मग कंसाची लांबी म्हणजे 2.2 पहिल्या कंसामध्ये गुणिले त्रिज्या आहे 3.5. 3.5 मग 2 भाग दिला ह्याला. 2 भाग दिल्यावर काय येईल? हे 1.1 गुणिले 3.5. मग ह्यांचा गुणाकार करायचा फक्त आपल्याला. तर गुणाकार करायचा काय येईल? हे
11 आणि 35चा गुणाकार. तर कोणत्याही संख्येला जर 11ने गुणाकार करायचा असेल तर ह्या दोघांची बेरीज करून मध्ये टाकायची. म्हणजेच काय असेल 3, 8, 5. काय येईल गुणाकार यांचा 3, 8, 5. ह्या दोघांची बघा 11ने जर कुणालाही गुणाकार असेल तर सोपी ट्रिक आहे, लक्षात असू द्या तुमच्या. ह्या दोघांचा बेरीज करायची. 5 आणि 3ची बेरीज किती येते? 5 आणि 3 8. दोन्हीच्या मध्ये ठेवलं. 3 जशास तसं ठेवलं, 5 जशास तसं ठेवलं. हा झाला गुणाकार यांचा. तुम्ही 11ने गुणाकार केला तर तेवढाच येईल. फक्त आता दशांश किती सळा द्यायचा? इथला एक इथला एक. म्हणजेच उत्तर असेल 3.85. 3.85 चौसेमी हे उत्तर असणार आहे. प्रश्न दुसरा बी. पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्यामध्ये पहिला आहे, जर साइन थिटा बरोबर 7/25 तर कॉस थिटावर टॅन थिटाची किंमत काढा. कॉस थिटाची किंमत काढायची आहे, टॅन थिटाची किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी आपण नित्य समीकरण वापरू. आपणास माहीत आहे की काय माहीत आहे? साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर आता याच्यात साईनची किंमत आहे, कॉसची काढायची आहे आपल्याला. मग मी या साईनला जर उजवीकडे पाठवू शकतो, ह्याला असं लिहिलं तर चालेल का बा? कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थिटा. किंमत ठेवू आता आपण 1 वजा साइन थिटाची किंमत आहे 7/25 आणि ह्याचा वर्ग आहे म्हणून हे पूर्ण ह्याचा वर्ग करू. वर्ग करून घ्या. 1 वजा 7चा वर्ग 49, 25चा वर्ग 625. परत या अपूर्णांकाची बेरीज, लसावी आला 625, तिरकस गुणाकार 625 वजा 49 1 49. मग 625मधून 49 गेले, किती राहिले? 576 भागिले 625. पण ही कशाची किंमत आहे? कॉस वर्गची आहे. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. म्हणजेच कॉस थिटा बरोबर 576 म्हणजे 24चा वर्ग आहे आणि 625 म्हणजे 25चा. म्हणून कॉस थिटाची किंमत मिळाली 24 भागिले 25. आता कॉस माहीत आहे, साईन माहीत आहे, विचारले टॅन. तर आणखीन एक सूत्र लिहू आपण. टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा आहे आपल्याकडे सूत्र. आणि या त्रिकोणमितीमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं सूत्रपाठ असणं गरजेचं आहे. तर साइन थिटाची किंमत आहे 7 भागिले 25 छेदस्थानी. कॉस थिटाची आता काढलेली किंमत आपण 24 भागिले 25 बरोबर. ह्या भागिलेच्या ऐवजी काय लिहिता येते आपल्याला? गुणिले. 7 भागिले 25 गुणिले का लिहायचं आणि नंतर ह्याची व्यस्त करायची, रेसिप्रोकल घ्यायचं. 25/24. हे 25 कटून जाईल म्हणून उत्तर असेल 7/24. कशाची किंमत आली? टॅन थिटाची. आपल्याला 2 प्रश्न विचारले होते. टॅन थिटाची मिळाली, कॉस थिटाची किंमत मिळालेली आहे. दुसरा प्रश्न. आकृतीमध्ये कोन MNP बरोबर 90 अंश, रेख NQ लंब रेख MP हा याला लंब आहे. MQ बरोबर दिलं आहे आपल्याला. MQ म्हणजे इथून एवढं अंतर दिले 9. QP दिलेलं आहे, हे अंतर 4. तर काढायचं आहे NQ. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल काय? NQ लंब, NQ कुणाला लंब आहे? MPला. MPला लंब आहे. आणि त्या अगोदर कोन N बरोबर किती आहे? कोन N बरोबर 90 अंश. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला? हा NQ काय आहे? याचा भूमितीमध्ये असेल. भूमितीमध्याच्या गुणधर्माने किंवा भूमितीमध्याच्या प्रमेयाने काय असतो मग? NQचा वर्ग बरोबर ह्या दोघांचा गुणाकार. कोणकोणते दोन आहेत हे? MQ गुणिले दुसरा आहे QP. दोघांच्या किमती ठेवू. MQची किंमत दिलेली आहे 9, QPची किंमत दिलेली आहे 4. 9 गुणिले 4 म्हणजेच 36. NQचा वर्ग बरोबर काय मिळालं? 36. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. तर म्हणून NQ बरोबर 36चं वर्गमूळ माहितीच आहे आपल्याला 6. म्हणून NQची किंमत काय असेल? 6 एकक. एका गोलाचा व्यास 6 सेंटीमीटर आहे. तर त्या गोलाचे घनफळ काढा. आता आपल्याला गोलाचं घनफळ काढायचं आहे. तर गोलाचा व्यास किती दिलेला आहे आपल्याला? व्यास बरोबर 6 सेंटीमीटर. म्हणून गोलाची त्रिज्या किती असेल? व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या बरोबर काय असेल मग? 6/2 म्हणजेच 3 सेंटीमीटर ही आली त्रिज्या. तर गोलाचे घनफळ बरोबर सूत्र माहिती आहे आपल्याला काय आहे? गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय आरचा घन. 4/3 पाय आरचा घन. फक्त किमती ठेवा. मग आता या ठिकाणी पायची किंमत सांगितली आपल्याला किती? 3.14 घ्यायला. म्हणजे 4/3 गुणिले 3.14 गुणिले
ह्याची किंमत काय, आरचा घन म्हणजे किती वेळेस आर असेल, 1 2 3 वेळेस, घन आहे म्हणून 3 वेळेस लिहिलं. मग हे इथला 1 3 इथला 1 3 कटून जाईल. मग काय काय राहिलं हे या ठिकाणी 4 गुणिले 3 गुणिले 3 आणि गुणिले 3.14 म्हणजेच इथं असेल 4 गुणिले किंवा काय करू आपण या ठिकाणीच 4चा आणि ह्याचा गुणाकार करू 3.14चा, 3 चौक 12 14 चौक 56 म्हणजे 12.56 गुणिले 3 त्रिक 9 म्हणजे बाजूला गुणाकार करायची गरज नाही, परत 9ने गुणाकार करू ह्याला. 9 सखी 54 हे 9ने गुणाकार, 9 सखी 54 हातचे आले 54 म्हणजे 5, 9 5 45 45 आणि 5 49ला 9 हातचे आले 4, 9 दुने 18 आणि 4 हातचे किती आले ते बघा, परत चेक करून बघा. 9 5 45 आणि हातचे किती आले ते 5 आले होते. हातचे किती होते 5 म्हणजे इथं 50 होतील, 50ला 0 हातचे आले परत 5, 9 दुने 18 18 आणि 5 23ला 3 हातचे आले 2, 9 1 9 9 2 11. आता दशांश किती स्थळांनी असेल 1 2 म्हणून 113.04. गुणाकार करते वेळेस काळजीपूर्वक गुणाकार करत चला. आणि हे काय आहे, घनफळ आहे म्हणून ह्याचं एकक काय असेल, सेंटीमीटरचा घन किंवा घन सेमी. तुम्ही असं लिहू शकता किंवा शॉर्टकटमध्ये सेंटीमीटरचा घनसुद्धा लिहू शकता. त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर वर्गमुळात 8, QR बरोबर वर्गमुळात 5, PR बरोबर वर्गमुळात 3. तर त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे का, असल्यास कोणता कोण काटकोन आहे. आता काटकोन त्रिकोण आहे का, तर काय करावं लागेल मग आपल्याला, पायथागोरसच्या प्रमेयाने सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग करू आपण. आता इथं वर्गमुळात 8 वर्गमुळात 5 वर्गमुळात 3, सर्वात मोठी कोणती आहे PQ. PQचा वर्ग काय असेल मग, PQचा वर्ग बरोबर वर्गमुळात 8चा वर्ग म्हणजेच किती 8. नंतर ह्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज कुणाचा, QRचा वर्ग अधिक PRचा वर्ग. मग QRचा वर्गमुळात 5चा वर्ग अधिक वर्गमुळात 3चा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 5चा वर्ग मिळाला 5 अधिक इथं 3, 5 आणि 3 8. मग आता याच्यावरून सांगता येईल म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासाने पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासाने काय सांगता येते मग, त्रिकोण PQR हा कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. मग हा जर काटकोन त्रिकोण असेल तर काटकोन त्रिकोणात सर्वात मोठी बाजू म्हणजेच कोणती असते, कर्ण. मग कोणता आहे कर्ण, PQ. मग PQ जर कर्ण असेल तर काय करता येईल मग आपल्याला, 90 अंशाचा कोन, एक त्रिकोणच काढा, वाटलं तर इथं नाव देऊ आपण. इथं या ठिकाणी काय सांगता येईल मग, हे त्रिकोण PQR हा आहे वर्गमुळात 8 कर्ण. तर कर्णाच्या समोरचा बाजू काय असते 90 अंशाचा कोन, म्हणून त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. सर्वात मोठी बाजू कर्ण असते. सर्वात मोठी बाजू बरोबर कर्ण आणि कर्णच कोणता आहे PQ. म्हणून कोन R बरोबर काय असेल 90 अंश. कोन R बरोबर 90 अंश. एका त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे निर्देशक -7,6, 2,2 आणि 8,5 असे आहेत. तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा. तर कोणते निर्देशक काढायचे, तर मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक. तर आपल्याकडं सूत्र आहे. मग पहिल्यांदा काय करू, पहिला जो निर्देशक आहे काय -7,6 याला समजू आपण x1, y1. दुसरा बिंदू आहे 2,-2 याला गृहीत धरू आपण x2, y2 आहे. आणि तिसरा आहे 8,5 याला असेल हा x3, y3. निर्देशक दिलेले आहे. तर मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक समजा, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काय असतील x, y. मग म्हणून मध्यगा संपात बिंदूच्या सूत्राने x बरोबर काय आहे x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3 आणि y निर्देशक काढण्यासाठी y बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3 ठेवून टाका किमती.
x1 x2 x3 काय असेल मग -7 + 2 8 अधिक 8 भागिले 3 आणि y बरोबर y आता मी एका खाली एक लिहिलीत म्हणजे हेच सरळ उभे घ्यायचे काय आहे मग 6 - 2 अधिक 5 भागिले 3 मग काय येते यांची बेरीज बघा 8 आणि 2 10 10 मधून 7 गेले किती राहिले 3 3 भागिले 3 y बरोबर 6 आणि 5 11 11 मधून 2 गेले 9 9 भागिले 3 म्हणजेच x बरोबर 3/3 म्हणजे 1 आणि y बरोबर 3 त्रिक 9 म्हणून उत्तर असेल आपलं 1,3. प्रश्न तिसरा येईल पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR AR बरोबर 5 AP AS बरोबर 5 AQ तर SR बरोबर 5 PQ हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करायची आहे. आकृती दिलेली आहे. मग या ठिकाणी त्रिकोण PQA आणि त्रिकोण RSA मध्ये बघा त्रिकोण PQA आणि RSA म्हणजे हे वरच्या बाजूचा त्रिकोण आणि हा त्रिकोण या दोन त्रिकोणामध्ये कोण PQA एकरूप कोण RSA. आता या ठिकाणी बघा PQA म्हणजे कोणत्या ठिकाणी आला PQA म्हणजे इथला कोण आणि RSA इथला कोण. आता हे दोन कोण कसे इथं व्युत्क्रम कोण म्हणून इथं कारण असेल कोणते कोण व्युत्क्रम कोण अल्टरनेट अँगल्स. नंतर कोण PAQ एकरूप कोण RAS PAQ RAS हे दोन कोण म्हणजेच कोणते कोण असतील हे विरुद्ध कोण आणि नंतर मग म्हणून त्रिकोण PQA समरूप त्रिकोण RSA कोणत्या कसोटीनं दोन कोण दाखवलेत म्हणजेच कोको समरूपता कसोटी. कोणती कसोटी कोको समरूपता कसोटी. आता जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू कशा असतात प्रमाणात असतात म्हणून PQ भागिले SR हे PQ भागिले SR बरोबर. आता नंतर काय घेतलं AR म्हणजे पहिलं आणि तिसरं घेतलं तर इथं काय असेल PA किंवा AP. AR घेतले तर PA घेऊ शकतो किंवा आपण AP घेऊ शकतो. वर काय दिले आपल्याला AP पाहिजेत म्हणून आपण इथं AP लिहू. AP लिहा PA लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मग AR बरोबर 5 AP ही किंमत याच्यामध्ये टाकून द्या ARची किंमत हो का या ठिकाणी AR आहे. मग PQ भागिले SR बरोबर AP भागिले 5 AP कटून गेलं तर PQ भागिले SR बरोबर परत ती स्टेप आहे इथं परत स्टेप आलेली आहे हेच आहे ना स्टेप जशाच तशी. मग SR बरोबर काय असेल मग इथलं SR बरोबर 5 हे तिरकस गुणाकार केल्याच्यानंतर समजा या ठिकाणी परत लिहितो मी हे AP हे AP काय होईल कटून जाईल 1/5 राहिले इथं आणि तिरकस गुणाकार केल्याच्यानंतर SR गुणिले 1 बरोबर PQ गुणिले 5 म्हणून हे उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न A कंसात -4, -2 B -3 -7 C 3 - 2 आणि D 2,3 हे चौकोन ABCDचे शिरोबिंदू आहेत. चौकोन ABCDचा प्रकार ओळखण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. आता इथं कृती दिली आहे रेषा ABचा चढ A आणि B हे दोन बिंदू बघा A आणि B यांचा चढ काढला आहे. काय दिले इथं सरळ किमती लिहिल्यात फक्त आपण सोडवून लिहायचं आहे. -7 + 2 काय येईल तर -7 + 2 म्हणजेच किती -7 + 2 भागिले -3 -7 म्हणजेच किती राहिले इथं बघा 7 मधून 2 गेले काय राहिले इथं -5 भागिले इथं 4 मधून 3 गेले काय असेल 1. त्याचप्रमाणे इथं सुद्धा फक्त बेरजा करायच्यात. आता या ठिकाणी -2 -7 म्हणजे 7 मधून 2 गेले किती राहतील 5 भागिले 3 + 3 ऋण होईल 6 5/6. नंतर CDचा चढ इथं सुद्धा काय असेल 3 + 2 5 भागिले नंतर 2 मधून 3 गेले काय असेल -1. त्याचप्रमाणे रेषा ADचा चढ 3 + 2 5 भागिले 2 ऋण होईल 4 आणि 2 6 5 भागिले 6. मग चौकोन ABCDचे सम्मुख बाजूचे चढ कसे आहेत समान आहेत का बघा काय -5/1 म्हणजेच काय असणार आहे हे -5 आणि 5 भागिले -1 म्हणजे सुद्धा -5 आणि त्याचप्रमाणे 5/6 5/6 सम्मुख बाजूचे चढ कसे आहेत समान आहेत सारखे आहेत म्हणून इथं लिहावं लागेल सारखे किंवा समान. म्हणून चौकोन ABCD हा कोणता आहे प्रकार ओळखायचा आहे. समोरासमोरील बाजू कशा आहेत
समांतर आहेत. चढ सारखे आहेत म्हणजे समोरासमोर बाजू समांतर आहेत, म्हणजेच तो चौकोन कोणता असायला पाहिजे, तर तो चौकोन समांतरभुज चौकोन आहे असं आपणाला सांगता येईल. कोणता चौकोन असेल म्हणून समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन किंवा पॅरलेलोग्राम असं इंग्रजीतून म्हणतो आपण त्याला. प्रश्न तिसरा बी, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. प्रत्येकी 3 गुण असतील, पण यामध्ये आपणाला 4 प्रश्न विचारले असतील. 4 पैकी कोणतेही 2 सोडवायचे. तर त्यामध्ये पहिला, 15 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर 2 इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 12 मीटर असून तिच्या छतावरून दुसऱ्या इमारतीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30 अंशाचा होतो, तर दुसऱ्या इमारतीची उंची काढा. आता त्रिकोणमिती पाठामधील हे उदाहरण आहे. तर प्रथम काय करू, आपण एक आकृती काढून घेऊ. म्हणजे काय सांगितले, पहिली इमारत, दुसरी इमारत. समजा ही आपली हे रस्ता काढला आपण. 15 मीटर रुंदीचा काय हा रस्ता आहे, 15 मीटर. नंतर हे पहिली इमारत आहे, त्यापैकी एकीची उंची किती आहे, हे 12 मीटर आहे. नंतर दुसरी एक इमारत काढू ह्याच्यापेक्षा मोठी. मग आता हिच्या छतावरून इकडे बघायचं आहे आपल्याला अशा स्वरूपाचं. समजा हे, मग आता ह्याला एक समांतर रेषा काढू, कोणाला, ह्या रेषेला. मग आता या ठिकाणी पहिल्या इमारतीच्या छतावरून जर पाहिलं तर किती अंशाचा कोन होतोय, 30 अंशाचा उन्नत कोन होतो. म्हटलं तर ह्याला नाव देऊ आपण. समजा हे AB पहिली इमारत आहे, BCD दुसरी इमारत आणि BC हा रस्ता असेल, आणि इथं काहीतरी नाव देऊ, हे लंब काढले इथं M. तर या ठिकाणी कोन कितीचा असेल, 90चा. कारण हे जमिनीवरचे कोन कितीचे करतात, 90-90चेच कोन करतात. मग हे 90चा असेल तर हे इथला सुद्धा 90चा असेल, हे इथले सुद्धा 90चा असेल. म्हणजेच हा काय मिळेल आपल्याला, आयत असेल. तर ही बाजू 12 असेल तर इकडची बाजूसुद्धा 12च होईल. हे 15 असेल तर इकडची बाजूसुद्धा काय असेल, 15. मग आता ॲक्च्युअली आपल्याला फक्त कोणत्या त्रिकोणाचा विचार करायचा आहे, त्रिकोण DAM. त्रिकोण DAM. पण सुरुवातीला इथं सगळ्या गोष्टी सांगू आपण. AB पहिली इमारत आहे, CD दुसरी इमारत आहे, BC हा काय आहे, रस्ता. BC काय आहे, BC रस्ता. ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे. AB इमारत, AB ही इमारत आहे, ह्याची उंची 12 मीटर आहे आणि रस्त्याचे पण दिलेले आहेत. त्यामुळे रस्ता किती आहे, BC बरोबर 15 आणि हा काय आहे, रस्ता. नंतर दुसरी CD ही दुसरी इमारत आहे. किती अंशाचा कोन होतो आहे, उन्नत कोन. उन्नत कोन किती अंशाचा झालेला आहे, उन्नत कोन 30 अंशाचा. म्हणजेच आता या त्रिकोणामध्ये आपण सोडवू. त्रिकोण कुठला, DAM मध्ये. DAM मध्ये कोन A बरोबर 30 अंश, कोन M बरोबर 90 अंश. हे समांतर रेषा काढून घेतली. मग त्याचप्रमाणे हे तर सांगितलं आपण AB जेवढा आहे, आणि AM किंवा ABCM हा काय आहे, चौकोन. ABCM हा आयत असेल, आयत आहे. हा आयत आहे म्हणजेच AB बरोबर MC बरोबर 12 आणि BC बरोबर AM बरोबर किती, 15 हे मीटर जे काही आहे ते. मग आता नंतर त्रिकोण DAM मध्ये सांगितलेलंच आहे. मग काय, ही ओळ, खरं तर ही ओळ नंतर घेऊ इकडे शेवटला. त्रिकोण DAM मध्ये, DAM मध्ये हां काय सांगता येईल. मग आता इथं आकृती पहा, कोन आहे, कोनाच्या समोरची बाजू काढायची आणि लगतची बाजू दिली आहे आपल्याला. मग कोणतं गुणोत्तर वापरता येईल मग आपल्याला, टॅन थिटा. म्हणजेच टॅन A, हे A इथला टॅन A बरोबर, टॅन गुणोत्तर काय आहे, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. म्हणजेच DM भागिले लगतची बाजू AM. मग टॅन 30 बरोबर DM भागिले AM ची किंमत आहे 15. परंतु टॅन 30 ची पण किंमत आपल्याला माहिती आहे काय आहे, टेबलवरून 1/3 बरोबर DM भागिले 15. म्हणजेच काय लिहिता येईल इथं, आता तिरकस गुणाकार केल्यानंतर DM बरोबर डायरेक्ट सांगता येते. DM बरोबर काय सांगता येईल मग, DM बरोबर
1 गुणिले 15 म्हणजे 15 आणि हे जे 3 आहे ते कुठं जाईल भागाकारामध्ये भागिले वर्गमुळात 3. मग ह्याला जर आपण असं लिहिलं तर 15ला 5 गुणिले 3 भागिले 5 गुणिले 3 भागिले वर्गमुळात 3 5 त्रिक 15 आणि नंतर 5 गुणिले ह्या वर्गमुळात 3ला दोनदा वर्गमुळात लिहू शकतो. हे वर्गमुळात 3 एक काढून टाकू आपण म्हणजे कटून जाईल भागिले वर्गमुळात 3 म्हणजेच एक कटून गेलं. पण डीएमची किंमत मिळाली 5 वर्गमुळात 3. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे दुसऱ्या इमारतीची उंची. दुसऱ्या इमारतीची उंची DC बरोबर काय असेल मग दुसऱ्या इमारतीची उंची DC बरोबर काय असेल मग हे आपण अगोदर काय लावलेलं त्याला MC अधिक DM MC प्लस DM कारण एक रेषे आहेत तर MC आहे 12 अधिक इकडचं काय येईल मग हे 5 वर्गमुळात 3 म्हणून इमारतीची उंची बरोबर दुसऱ्या इमारतीची उंची बरोबर 12 अधिक 5 वर्गमुळात 3 आणि मीटर. कारण ह्या दोघांची बेरीज होईल का 12ची आणि 5ची 5 वर्गमुळात 3ची होणार नाही. हे दोन वेगवेगळ्या किमती आहेत म्हणून 12 अधिक 5 वर्गमुळात 3 मीटर. ओ हे वर्तुळ केंद्र आहे. माप कंस PQ बरोबर 60 अंश OP बरोबर 10 सेंटीमीटर. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. पायची किंमत दिलेली आहे वर्गमुळात 3ची सुद्धा किंमत दिलेली आहे. मग आता या ठिकाणी कोणकोणत्या किमती दिल्यात हे काय आहे आपली त्रिज्या आहे. O हे वर्तुळ केंद्र आहे. OP बरोबर म्हणजेच त्रिज्या R बरोबर किती आहे या ठिकाणी त्रिज्या R बरोबर 10 सेंटीमीटर. नंतर थीटा बरोबर 60 अंश. आणखीन काय दिले का नाही. तर आपल्याकडे एक सूत्र आहे वर्तुळखंड हा जो आहे कोणता PQR हा वर्तुळखंड आहे. छायांकित भाग म्हणजेच वर्तुळखंड. वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ किंवा वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे आपल्याकडे सूत्र R वर्ग कंसात पाय थीटा भागिले 360 पाय थीटा भागिले 360 वजा साइन थीटा भागिले 2 साइन थीटा भागिले 2. आता फक्त किमती ठेवायच्या आणि काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करायचे. आरची किंमत 10 म्हणजे 10चा वर्ग कंसामध्ये पायची किंमत ठेवू आपण पाय गुणिले थीटाची किंमत आहे किती 60 भागिले 360 वजा साइन 60 भागिले 2. परत 10चा वर्ग मिळाला 100 कंसात. पायची किंमत इथं 1 1 0 कटून जाईल 6 1 6 6 6 36 म्हणजे पाय भागिले 6. मग पायची किंमत ठेवून टाकू आपण. इथं काय आहे पायची किंमत आहे 3 पॉईंट किंवा पुढच्या स्टेपला ठेवू पाय भागिले 6 वजा साइन 60ची किंमत आहे बघा √3/2 भागिले 2. म्हणजेच हे 100 वर्गमुळात पायची किंमत ठेवून टाकू आपण 3.14 भागिले 6 वजा इथं काय येईल हे वर्गमुळात 3 भागिले 4. परत हे 100 3.14 भागिले 6 हा भागाकार करून घेऊ. काय येईल भागाकार हा 6 जर भाग दिला तर 0.5233 वजा आता इकडे वर्गमुळात 3ची किंमत दिलेली आहे आपल्याला किती आहे 1.73 भागिले 4 1.73 भागिले 4 बरोबर हे 100 कंसात 0.5233 वजा हा सुद्धा भागाकार करा. हा भागाकार येईल 1.73 भागिले 4 म्हणजेच 4 जर भाग दिला तर 0.4325 4325 0.4325 वजाबाकी करून घेऊ. तर ही वजाबाकी येते दोघांची. वजाबाकी आहे 0.0908. आता ह्याला कशाने गुणाकार करायचा आहे 100ने. 100ने गुणाकार करा तर तो गुणाकार येईल 9.08. तुम्ही कॅल्क्युलेशन चेक करून बघू शकतात. आणि हे काय क्षेत्रफळ असल्यामुळे सेंटीमीटरचा वर्ग. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किंवा छायांकित भागाचं क्षेत्रफळवर 9.08 सेंटीमीटरचा वर्ग. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेंटीमीटर लांबीचे जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N हे
यम आणि एन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. तर काय करायचं, एक वर्तुळ काढायचं, त्यामध्ये एक जीवा काढायची आहे, यम एन नाव द्यायचं आणि यम आणि एन बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढायच्यात. हे जे प्रश्न आहेत हे आपण रोबो कंपासनं व्यवस्थितरित्या सोडवलेले आहेत. आपला जो काही भौमितिक रचना पाठ आहे त्या पाठाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन त्या ठिकाणी आकृती पाहू शकता. नंतर सिद्ध करा की चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. आता याची सुद्धा आपल्याकडे पुस्तकामध्ये सिद्धता दिलेलीच आहे. चक्रीय चौकोन म्हणजे कसा असेल, तो कोणत्याही स्वरूपाचा, समजा अशा स्वरूपाचा चौकोन असेल कोणताही वर्तुळामध्ये, आणि हा त्याचा बाह्यकोन आहे. ह्या बाह्यकोनाचं माप कसं दाखवले, त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी, म्हणजे ह्याला एकरूप दाखवायचं आहे. हे दोन एकरूप दाखवण्यासाठी तर प्रथम काय करू, ह्या दोघांची बेरीज 180, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन, आणि ह्या दोघांची बेरीज 180 रेषी जोडीतील कोन, याच्यावरून तुम्ही ती सिद्धता लिहू शकता किंवा पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे, ते पाहून घ्या. प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा, प्रत्येकी 4 गुण. आणि हा प्रश्न शक्यतो पुस्तकाच्या बाहेरचा असेल, जशाच तसा पुस्तकातला प्रश्न येणार नाही. 1.4 सेंटीमीटर व्यासाच्या काही गोट्या पाणी भरलेल्या चंचुपात्रात टाकल्या व त्या पाण्याखाली पूर्णपणे बुडाले आहेत. चंचुपात्राचा व्यास 7 सेंटीमीटर असल्यास त्या पाण्याची पातळी गोट्या टाकल्यानंतर 5.6 सेंटीमीटरने वाढली असल्यास त्या चंचुपात्रात किती गोट्या टाकल्या असतील. आता उदाहरण थोडंसं काळजीपूर्वक लक्षात घ्या. हे गोट्या कोणत्या आकाराच्या आहेत, गोल, आणि चंचुपात्र कोणत्या आकाराचं असेल, चंचुपात्र हे वृत्तचित्ती आकाराचं असेल. कोणत्या आकाराचं असेल, वृत्तचित्ती, आणि गोट्या हे काय असतील, गोल. मग आपल्याला कावळ्याची गोष्ट माहिती आहे. काय कावळ्याची गोष्ट, कावळ्याला तहान लागली तेव्हा कावळा काय करतो, एक माठ भरलेला असतो, एक एक खडा आणतो आणि त्या माठामध्ये टाकतो. मग त्यानं जेवढे खडे टाकले तेवढे पाणी काय येते, वर येते, हे तर माहिती आहे आपल्याला. मग त्याच उदाहरणाचं म्हणजे त्या गोष्टीतल्यासारखंच, फक्त जेवढ्या गोट्यामध्ये पडल्यात तेवढं पाणी वर आले. म्हणजेच पाण्याचं जे काही घनफळ असेल किती, म्हणजे त्याची पातळी वाढली आहे किती, 5.6 सेंटीमीटरनं. म्हणजेच याचाच अर्थ जेवढं पाणी वाढलं तेवढंच त्यामध्ये, म्हणजे जे वाढलेल्या पाण्याचं घनफळ आणि इकडं असणाऱ्या गोट्यांचं घनफळ, हे दोन्ही कसं असायला पाहिजे, सारखंच असतंय. त्यावरून आपण हे उदाहरण सोडवूया. मग प्रथम काय करू आपण, इथं आता गोट्या कशा येतात, गोल, आणि चंचुपात्र वृत्तचित्ती आकाराचं आहे. हे कोणतं आहे, वृत्तचित्ती. मग प्रथम यांची मापं लिहून घेऊ आपण. मग गोलाची त्रिज्या काळजीपूर्वक घ्या. गोलाची त्रिज्या काय आहे, गोलाची त्रिज्या कोणती घ्यायची आपल्याला, 1.4 सेंटीमीटर व्यासाच्या गोट्या आहेत, म्हणजे 1.4 सेंटीमीटर. तर त्रिज्या R बरोबर, किंवा त्याला आपण काय गृहीत धरू, R1 बरोबर 1.4 भागिले 2, म्हणजेच 0. किती असेल, 7 सेंटीमीटर गोलाची त्रिज्या. नंतर आता वृत्तचित्तीची त्रिज्या, आता ह्याला R1 म्हटलं तर ह्याला R गृहीत धरू. R बरोबर, बघा वाचून बघा पुढं, चंचुपात्राचा व्यास किती आहे, 7 सेंटीमीटर. म्हणजेच त्याची त्रिज्या किती असेल, 7 भागिले 2, म्हणजेच 3.5 सेंटीमीटर. वृत्तचित्तीची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर. आणि नंतर दुसरं काय दिले, पाण्याची गोट्या टाकल्यानंतर कितीने वाढले, 5.6. म्हणजेच वृत्तचित्तीची उंची H बरोबर किती असेल, उंची H बरोबर 5.6 सेंटीमीटर. मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे, गोट्यांची संख्या बरोबर कुणाकुणाचं घनफळ काढावं लागेल आपल्याला. गोट्यांची संख्या काढायची आपल्याला. गोट्यांची संख्या बरोबर सुरुवातीला वृत्तचित्तीचे घनफळ भागिले एका गोटीचे घनफळ. एका गोटीचे म्हणजेच वृत्तचित्तीचे घनफळ भागिले एका म्हणा, किंवा एका गोटीचं म्हणजेच आपण डायरेक्ट ह्याला हेच म्हणू, गोलाचे घनफळ. आता सूत्र लिहू आपण दोघांचे पण. गोट्यांची संख्या बरोबर वृत्तचित्तीचं घनफळ बरोबर काय आहे, वृत्तचित्तीची त्रिज्या R1, म्हणजेच काय असेल, पाय
सॉरी आपण काय केलेलं आहे इथं, R1 कोणाची त्रिज्या घेतलेली आहे, गोलाची घेतली आहे का वृत्तचित्तीची घेतली आहे, वृत्तचित्तीची त्रिज्या R घेतली आपण, वृत्तचित्तीची त्रिज्या काय करू आपण R1 R2 घेऊ, ह्याची त्रिज्या काय करू R1 R2, म्हणजे गोंधळ उडणार नाही आपल्याला. तर वृत्तचित्तीचं घनफळ बरोबर काय सूत्र आहे, पाय R वर्ग H, पण Rच्या ऐवजी R2 वर्ग H भागिले गोलाचं घनफळ बरोबर माहिती आहे आपल्याला 4/3 पाय. आता इथं Rच्या ऐवजी R1 चा कितवा घात असेल, पाय R चा घन, पाय R1 चा घन 4/3 पाय. आता इथलं पाय कटून जाईल, मग नंतर हे जे 3 आहे भागाकारातलं वर येईल, म्हणजेच 3 R2 3 गुणिले R2 म्हणजे कुणाची त्रिज्या आहे इथं 3.5चा काय असेल इथं वर्ग, म्हणजे किती वेळेस लिहिता येईल 3.5 गुणिले 3.5 गुणिले याची किंमत 5.6 भागिले. आता इकडं काय काय शिल्लक राहिले, हे 4 गुणिले R1 म्हणजे गोलाची त्रिज्या किती आहे 0.7, तर 0.7चा काय आहे घन, म्हणजेच 0.7 गुणिले किती वेळेस लिहावं लागेल घन, म्हणजे 3 वेळेस 0.7. मग प्रथम काय करू, याच्यातला दशांश काढून टाकू आपण. इथं किती स्थळांनी आहेत 1 2 3, इथं 3 स्थळ आहेत, इथं सुद्धा 3 स्थळ आहेत, म्हणजे याच्यातला जर दशांश जर निघून गेला तर काय लिहिता येईल मग आपल्याला, गोट्यांची संख्या बरोबर हे 3 गुणिले 35 गुणिले 35 गुणिले 56 भागिले 4 गुणिले 7 किती वेळेस आहे 3 वेळेस, दशांश तर काढून टाकला ना आपण, 7 गुणिले 7. मग आता 7 × 7 7 × 5 35, 7 × 7 7 × 5 35, 7 × 7 7 × 8 56. मग 4 न इथं भाग जाईल, 4 × 4 4 2 8, मग बरोबर 5 त्रिक 15 गुणिले हे 5 2 10, 15 गुणिले 10 बरोबर किती येतं गुणाकार 150. म्हणून गोट्यांची संख्या किती असेल आपल्याला, गोट्यांची संख्या बरोबर 150. आता ह्याला काही एकक असेल का, एकक काहीच असणार नाही. आणि हे शॉर्टकटमध्ये तुम्हाला याच पद्धतीनं सोडवायला उदाहरण सोपं जाईल. नाही तर वेगळ्या पद्धतीनं तुम्ही वृत्तचित्तीचं घनफळ वेगळंच काढलं, गोलाचं घनफळ वेगळंच काढलं आणि नंतर त्यांचा भागाकार केला तर परत पायची किंमत 2 ठिकाणी ठेवावं लागते. पण इथं पायची किंमत जरी ठेवली म्हणजे प्रत्यक्ष किंमत ठेवायची गरज पडली नाही. दुसरा प्रश्न, चौकोन ABCD मध्ये बाजू BC समांतर बाजू AD, कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना P बिंदूत छेदतात. जर AP बरोबर 1/3 AC असेल तर सिद्ध करा DP बरोबर 1/2 BP. काय सिद्ध करायचं आहे आपल्याला, DP ची किंमत म्हणजे का हे DP बरोबर 1/2 BP ही रेषा ह्याचं दाखवायचं आहे. प्रथम काय करू, आपल्याला काय किंमत दिलेली आहे उत्तरामध्ये, हे तर साध्य आहेच आपलं. AP बरोबर काय दिलेलं आहे, AP बरोबर 1/3 AC. मग मी 3ला इकडे घेतो, इकडे गुणाकारात येईल आणि APला इकडे घालतो. काय लिहिता येईल मग हे 3 बरोबर AC भागिले AP लिहिता येईल का असं, 3 बरोबर AC भागिले AP. म्हणजेच मी ह्याला असं जर लिहिलं तर बघा AC भागिले AP बरोबर 3 भागिले 1, काही नाही म्हणजे 1 आहेच. मग आपल्याला किंमत कुणाची थोडीशी वेगळी काढायची आहे, कुणाची AP आणि PC या स्वरूपात किंमत काढायची आहे. मग याला जर आपण वियोग क्रिया केली, ह्या AC मधून पूर्ण AC मधून जर हे AP वजा केलं तर PC ची किंमत राहते. मग वियोग क्रियेने AC वजा AP भागिले AP बरोबर इकडे सुद्धा 3 वजा 1 भागिले 1. कोणती क्रिया केली आपण, वियोग क्रियेने. वियोग क्रिया माहिती आहे का आपल्याला, वियोग क्रियेने. मग AC वजा AP आकृतीत पहा, AC वजा AP म्हणजेच काय आहे PC. PC भागिले AP बरोबर 3 मधून 1 गेला, किती राहिले 2 भागिले 1. 2 भागिले 1. आता परत याची काय करू आपण, व्यस्त क्रिया करू. व्यस्त क्रियेने काय येईल मग, हे AP भागिले PC, AP भागिले
पी सी म्हणा किंवा सी पी म्हणा, दोन्ही एकच आहे. बरोबर इकडे सुद्धा काय असेल मग 1/2. ह्याला समीकरण 1 म्हणून, कारण ह्याचा वापर इकडं करायचा आहे आपल्याला आता पुढल्या भागामध्ये. तर काय करता येईल मग, आता हे झाला पहिला भाग, ए पी भागिले पी सीची किंमत काढली. तर आता सरळ सरळ हे दोन त्रिकोण जे आहेत हे आपल्याला कोणत्या कसोटीनं, एक विरुद्ध कोण आहे, एक व्युत्क्रम कोण आहे, को कसोटीनं समरूप दाखवता येतील. मग त्रिकोण ए पी डी किंवा ए डी पी, त्रिकोण ए डी पी व दुसरा त्रिकोण कोणता, आता इथं याची संगती याच्यासोबत आहे, मग त्याच्यानुसार त्रिकोणाचं नाव व्यवस्थित लिहू आपण. ए डी पी बरोबर काय असेल मग इकडं सी बी पी, त्रिकोण सी पुन्हा बी आणि पी मध्ये, म्हणजे संगतीनुसार लिहू, नंतर अडचण येणार नाही. कोण हा कोण डी, एकरूप कोण पी, हा शॉर्टकटमध्येच लिहितोय मी. कोणते कोण येतं, व्युत्क्रम कोण. नंतर हा कोण पी, एकरूप कोण पी, कोण पी एकरूप कोण पी, याचं कारण विरुद्ध कोण आहे, कोणता, विरुद्ध कोण. मग म्हणून त्रिकोण ए डी पी समरूप त्रिकोण सी बी पी, कोणती कसोटी, कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी. मग दोन त्रिकोण जेव्हा एकरूप होतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. मग आता संगत बाजू लिहिते वेळेस एडीचं काही काम आहे का आपल्याला, नाही. उत्तरामध्ये इकडे दाखवायचं नाही ना एडी म्हणून, मग हे एडी न घेता हे घ्या डी पी, हे दुसरे दोन, हे डी पी भागिले इकडचे दुसरे दोन कोणते असतील, बी पी, हे डी पी भागिले बी पी बरोबर. आता नंतर ए पीची गरज आहे का, आहे. ए पी भागिले सी पी, ए पी भागिले सी पी, पहिलं आणि तिसरं. ह्याला काय म्हणणार आपण, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. कारण समरूप त्रिकोणाच्या कोणत्या बाजू आहेत ह्या, संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता सी पी आणि पी सी वेगळं आहे का, एकच आहे. मग समीकरण 1 वरून काय लिहिता येईल मग आपल्याला, आता समीकरण ए पी भागिले पी सीची किंमतच इथं ठेवून टाका आपण. काय आहे ए पी भागिले पी सीची किंमत, या ठिकाणी डी पी भागिले बी पी बरोबर टी पी भागिले बी पी बरोबर, ह्याची किंमत काय काढली इथं, ए पी भागिले सी पी आणि पी सी एकच बरोबर 1/2. कशावरून लिहिलं आपण, 1 वरून. फक्त हे भागाकारातलं बी पी उजवीकडे न्या, म्हणजेच डी पी बरोबर हे 1/2 गुणिले बी पी, आणि यावरून आपलं हे सिद्ध झालेलं आहे. झाले का सिद्ध, डी पी बरोबर 1/2 बी पी यावरून सिद्ध झालेलं आहे. नंतरचा प्रश्न, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असल्यास ते एकरूप असतात हे सिद्ध करा. दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर सारखं असतील तर एकरूप असतात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही पुस्तकातलं याचं उत्तर दिलेलं आहे, किंवा दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळे कसे समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तराबरोबर असतात, त्यावरून याची सुद्धा सिद्धता तुम्ही स्वतः लिहा, पुस्तकामध्ये पहा. प्रश्न 5वा, पुढील कोणताही एक उपप्रश्न सोडवा. यामध्ये सुद्धा त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण LMN, त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बाजू दिली, बी सी दिले आणि ए सी दिले. तर त्यावरून काय करायचं, आणि नंतर बी सी भागिले MN 5/4 दिले, तर ए बी सी आणि LMN त्रिकोण काढायचे. 3 मार्काचा प्रश्न आहे. तर ए बी सीचे तर पूर्ण मापच आहेत इथं बघा, 1 2 3, तिन्हीला 3 बाजू दिल्यात. त्यावरून LMNच्या बाजू काढता येतील. दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, त्यावरून दुसऱ्याच्या पण बाजू काढा आणि दोन्ही त्रिकोण कंपासच्या सहाय्यानं वहीमध्ये काढून घ्या, सराव करा. याची सुद्धा लिंक, भौमितिक रचना पाठाची लिंक इथं दिलेली आहे, तिथं तुम्ही जाऊन पाहू शकता, काढू शकता. नंतरचा प्रश्न, ए कंसात (2,1), बी कंसात p,0), सी कंसात 4,q व डी कंसात 1,2 हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. तर पी आणि क्यूच्या किमती काढा. आता हे थोडासा वेगळा प्रश्न विचारलेला आहे. मग प्रथम आपण चौकोन काढून घेऊ. समजा आपण एक चौकोन काढला. कोणता चौकोन आहे, समांतरभुज चौकोन. मग आता याचे निर्देशक इथं लिहू आपण. पहिला काय आहे, याचे निर्देशक दिले तर (2, (1), बीचे निर्देशक p,0, सीचे निर्देशक 4,
क्यू आणि डीचे निर्देशक 1,2. दिलेला चौकोन कोणता आहे? समांतरभुज आहे. समांतरभुज चौकोन आहे म्हणजे समोरासमोरील बाजू कशा असतात? समांतर असतात. मग कोणती बाजू समांतर असेल हो? चौकोन ABCD समांतरभुज आहे म्हणजेच AD समांतर. AD समांतर कुणाला असेल? BCला. मग ह्या दोन बाजू समांतर आहेत. याचाच अर्थ रेषा ADचा चढ, रेषा ADचा चढ बरोबर रेषा कुणाचा? BCचा चढ. मग दोन्ही चढ कसे आहेत? सारखेच आहेत. मग रेषा ADचा चढ सांगा. आपल्याला काय चढ बरोबर फॉर्म्युला? y2 वजा y1 भागिले x2 वजा x1 किंवा y निर्देशकातील फरक भागिले x निर्देशकातील फरक. मग आता इथं पहिला काय लिहिता येईल? इथं मग रेषा ADचा चढ, AD रेषा म्हणजेच 2 वजा वजा 1 म्हणजेच काय असेल? हे 2 अधिक 1 भागिले 1 वजा वजा 2 म्हणजेच 1 अधिक 2 बरोबर रेषा BCचा चढ. इकडे सुद्धा तेच Q वजा 0, Q वजा 0 भागिले 4 वजा काय असेल इथं? P. 4 वजा P, 4 वजा P. 2 आणि 1 इकडे 3 भागिले 3 बरोबर Q भागिले 4 वजा P. 3 भागिले 3 म्हणजेच काय असेल? 1 बरोबर Q भागिले 4 वजा P. तिरकस गुणाकार करू. ह्याचा छेद काय नाही म्हणजे 1 आहे म्हणजेच Q बरोबर काय मिळेल किंमत तुम्हाला? 4 वजा P. याचा छेद ये घेतल्याच्यानंतर ह्याला समीकरण 1 म्हणू. त्याचप्रमाणे दुसऱ्या दोन रेषा समांतर आहेत. कोणकोणत्या? AB समांतर. AB समांतर कुणाला आहे? DCला. AB समांतर DC म्हणजेच रेषा ABचा चढ, रेषा ABचा चढ बरोबर कुणाचा असायला पाहिजेत? रेषा DCचा चढ, DCचा चढ. मग आता यांचा चढ लिहून घ्या. काय असेल मग? ABचा A आणि B समजा हे x1 y1 x2 y2 P वजा वजा 2 म्हणजेच काय असेल? कोणत्या रेषेचा लिहायचं आपल्याला? A आणि Bचा. मग आता इथं P घेणार का अगोदर कोणतं घ्यावं लागेल आपल्याला? yचा सगुणक y2 वजा y1 म्हणजे 0 वजा वजा 1 म्हणजेच काय असेल? हे 0 प्लस 1 भागिले दुसरा P वजा वजा 2 म्हणजेच P अधिक 2. इथं काय असेल मग? P प्लस 2 बरोबर. आता रेषा DCचा चढ, DCला सुद्धा हे x1 y1 असतील, हे x2 y2 असतील म्हणजेच Q वजा 2, Q वजा 2 भागिले दुसरा असेल 4 वजा 1, 4 वजा 1. आता 0 अधिक 1 म्हणजे 1 भागिले P अधिक 2 बरोबर Q वजा 2 भागिले 4 मधून 1 गेले 3. याला तिरकस गुणाकार करू आपण. आणखीन काही सोडवता येते का बघा. मग तिरकस गुणाकार केल्यानंतर काय येईल? हे P अधिक 2 गुणिले Q अधिक 2, P अधिक 2 गुणिले Q अधिक 2 बरोबर 3 1 3. काय असेल? बरोबर. ह्याला काही गुणाकार करून काही होते का बघू. P गुणिले Q म्हणजेच PQ अधिक P गुणिले 2 म्हणजे 2P. आता इथं किंमत लिहिण्यामध्ये Q वजा 2 आहे बघा. इथं काय आहे? Q वजा 2 हे मायनस आहे. तर पहिला PQ आणि नंतर इथं 2 कसा येईल? हे वजा 2P वजा 2P. आता 2 न गुणाकार करा. अधिक 2Q अधिक 2Q आणि वजा 4 बरोबर 3 म्हणजेच PQ वजा 2P अधिक 2Q बरोबर हे -4 इकडे गेल्याच्यानंतर +4 होईल. 3 आणि 4 7. मग आता समीकरण 1 म्हणून नाव दिले आपण. Qची किंमत आहे 4 वजा P. ह्याच्यात ठेवून बघू आपण Qच्या ऐवजी. तर P कंसात काय किंमत असेल? 4 वजा P वजा 2P अधिक 2 गुणिले 4 वजा P बरोबर 7. मग कंसात गुणाकार करू. P गुणिले 4 किती येईल मग? हे P गुणिले 4 म्हणजेच 4P वजा Pचा वर्ग वजा 2P अधिक 4 दुनी 8 वजा 2P बरोबर 7. आता इथलं 2P आणि 2P काय होईल? 4P वजा म्हणजे 4P वजा 4P वजा Pचा वर्ग बरोबर
हे 7 आणि इकडलं +8 इकडे गेल्याच्यानंतर -8 म्हणजे हे कटून गेलं. मग -p² बरोबर काय मिळेल आपणाला -1 हा 7मधून -8 आहे. मग मायनस मायनस प्लस झालं तर p² बरोबर किंमत मिळाली 1. तर p बरोबर आपण किंमत धनच घेऊ, p बरोबर 1. मग p बरोबर 1 असेल तर q बरोबर किती, समीकरण 1 वरून मग q बरोबर 4 - 1 म्हणजेच किती 3. म्हणून p ची किंमत असेल 1 आणि q ची किंमत असेल 3. p बरोबर 1, q बरोबर 3. अशा प्रकारे आपण पूर्ण एक सराव प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. उद्याच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.